हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, अतिशय सोपा आणि अतिशय पौष्टिक असा हा आपण केक बनवलेला आहे. तर चला आपण हे बघा किती सॉफ्ट झालेला आहे, बघा किती. आता त्यासाठी आपण हे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे आणि हे मिल्क पावडर आहे, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा. हे बघा या टीनला आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता तवा प्रीहीट करायला ठेवून द्यायचा आहे आधी. आता हे बघा ह्याला व्यवस्थित गोल कापून बटर पेपर लावलेला आहे. चला तर आता आपण कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे आणि हे तूप वितळून घेतलेलं पाव वाटी आहे. आता एवढंच आधी मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला लावून घेतल्यावर 1 कप असं दही टाकायचं आहे आणि ह्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने ही स्मूथ पेस्ट झालेली आहे. आता ते साईडला ठेवायची आहे. आता एक बाउल घ्यायचा आहे आणि अशी चाळण घ्यायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम गव्हाचं पीठ 1 कप टाकायचं आहे आणि मिल्क पावडर टाकायची आहे अर्धा कप आणि कोको पावडर 1 चमचा आणि हे चांगलं आपण चाळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा चला हे व्यवस्थित असं चाळून घेऊया. आता अर्ज चाळून झालं की त्यामध्ये बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचा टाकायचा आहे. आता हे चांगलं चाळून घ्यायचं आहे पूर्णपणे. हे बघा अशा पद्धतीने चाळायचं आहे. हे बघा म्हणजे गाळ काय असेल तर वर राहून जातो. आता एका स्पूनने हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे बघा आता आपण जे तूप, गूळ आणि दही याचं बॅटर केलेलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. पण आता हे बघा हे जरा घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये आपण पाव कप दूध टाकायचं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा आता कसं झालं, मस्त क्रीमी झालेलं आहे. आता परफेक्ट झालेलं आहे. आता हे बघा बटर पेपर लावलेलं आहे या भांड्याला खालून. आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि चांगलं 2-3 वेळा चांगलं टॅप करायचं आहे, म्हणजे कुठं बबल्स असतील तर ते निघून जातील. आता हे बघा ह्याच्यावर ठेवायचं आहे तव्यावर आणि हे वरून असं गच्च भांडं ठेवायचं आहे. आता हवा जाता कामा नये अशी व्यवस्थित ठेवायचं आहे. आता हे 45 मिनटं असंच ठेवायचं, ह्याला मध्ये उघडायचं नाही. आता हे बघा 45 मिनिटांनी किती छान फुललेलं आहे बघा. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला, किती छान झालेलं आहे, सॉफ्ट, खूप सुंदर झालेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि परत हे गरम आहे तवा, भिडाचा तवा आहे त्यामुळे गरम असतो. आता परत आपण कमीत कमी 15 ते 20 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा 15 ते 20 मिनटाने एखादं काहीतरी भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा डबा उलटा करायचा आहे आणि टॅप करायचं. हे बघा इझिली हे निघून जातं. बटर पेपर पण तिथंच खाली त्याला चिकटलेलं आहे. हे बघा हे आपोआप सुटलेलं आहे. हे बघा कट केलेलं आहे, किती छान सॉफ्ट झालेलं बघा. मैत्रिणींनो, खूप छान, चवीला पण अप्रतिम लागतो, पौष्टिक पण आहे. नक्की करून बघा. चला तर मग धन्यवाद. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.